Welcome students. Subject Science Standard 6th. Topic number 14. Light and the formation of shadows. So students, I ask you some questions. You guess or tell the answer of those questions. You guess the answers. Okay. Now, can we see anything in the total darkness? समजा पूर्ण अंधार असेल तर अशा अंधारामध्ये आपल्या डोळ्याला काही दिसू शकतं का? आपण काही पाहू शकतो का? वी कॅनॉट सी एनिथिंग टू द टोटल डार्कनेस. आपल्याला पूर्णपणे एकदम अंधार असेल तर त्या अंधारामध्ये आपण काहीच पाहू शकत नाही. नाउ व्हॉट हेल्प अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. म्हणजे आपल्या आसपास जे काही वस्तू आपल्याला दिसतात, घटक जे दिसत आहेत, हे पाहण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? नाउ द लाईट इज हेल्प अस टू शो द ऑब्जेक्ट्स. हे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला प्रकाश जो आहे तो मदत करतो. त्यामुळे आपल्या आसपासच्या सगळ्या वस्तू आपण पाहू शकतो. नाउ वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस ड्यू टू द लाईट. या प्रकाशामुळे आपण काय करू शकतो? सगळा आपल्या आसपासचा जो काही वस्तू आहेत, घटक आहेत, ते आपण पाहू शकतो. नाउ लुक ॲट दिस पिक्चर. या चित्राकडे पहा. नाउ व्हॉट डज द लाईट इन ईच वन ऑफ द पिक्चर ऑर्गन्स फ्रॉम. आता या चित्रामध्ये कोणकोणत्या वस्तूंपासून आपल्याला प्रकाश मिळतो जर पाहायला गेलास? इन द फर्स्ट पिक्चर देयर इज सन इज गिविंग अ लाईट ऑल्सो. सूर्य आपल्याला काय देतो? प्रकाश देतो. नाउ सन इज गिविंग अ लाईट ऑल्सो. इन द सेकंड पिक्चर इट इज इलेक्ट्रिक बल्ब्स that is given us the light. Now electric bulbs is also given us a light. Sun is also gives us light. Then electrical bulb is also gives us light. Then in the third picture the firefly is seen shining. Then the fourth picture at that time in the last picture there is the candle is also gives us light. त्याचबरोबर हा जो कॅन्डल आहे, हा कॅन्डल सुद्धा आपल्याला काय देतो? प्रकाश या ठिकाणी देतो. नाउ दोज आर द ल्युमिनियस ऑब्जेक्ट. यांना आपण काय म्हणणार आहोत? ल्युमिनियस ऑब्जेक्ट असं म्हणणार आहोत. देन व्हॉट मीन बाय ल्युमिनियस ऑब्जेक्ट? ठीक आहे. आता हे सगळे आपल्याला काय देतात? दे गिव्स अस लाईट. ते आपल्याला काय देतात? प्रकाश देताना आपल्याला पाहायला मिळतात. What is the similarity of those objects? They gives us light. So students, there are two types of objects. Which types of objects? First is luminous object or material and second is non-luminous object or material. ठीक है. दोन प्रकारच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जर लाईट प्रकाशाचा आपण विचार करायला गेलो तर एक म्हणजे दीप्तिमान वस्तू आणि दुसरं दीप्तिहीन वस्तू. म्हणजेच काय? दीप्तिमान वस्तू म्हणजे काय? व्हॉट मीन बाय ल्युमिनियस ऑब्जेक्ट? द ऑब्जेक्ट विच इमिट लाईट मीनिंग दोज which themselves are a source of light are called a luminous object. कशाला म्हटलेलं आहे? they emit a light. ते काय करतात? प्रकाश सगळीकडे पसरवतात. they are the source of light. आणि ते काय? प्रकाशाचे स्रोत आहेत. ठीक आहे. त्यांना आपण काय म्हटलेलं आहे? ल्युमिनियस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल सन. ठीक आहे. द नाईट स्काय. रात्रीचा जो काही तुम्हाला आकाश दिसतो ते, आकाशामध्ये स्टार्स जे दिसतात ते. देन इलेक्ट्रिक टॉर्च असेल. दोज आर द ऑब्जेक्ट विच इमिट लाईट अँड सोर्स ऑफ लाईट. देन व्हॉट मीन बाय नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट? द ऑब्जेक्ट दॅट आर नॉट सोर्स ऑफ लाईट themselves are called a
नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट, जे स्वतःहून प्रकाश काय करत नाही, स्वतः प्रकाशाचे स्रोत नाही आहे, अशा वस्तूंना आपण काय म्हणतो, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल वूड असेल, ब्लॅकबोर्ड असेल, चॉक असेल एक्सेट्रा. ते स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत का? नाही. दॅट्स वाय दोज आर द नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट. नाउ ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो. कशा पद्धतीनं? सम ऑफ the intensity of luminous object or light depends on the extract to which they emit this light. म्हणजे ज्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो त्याच्यावरती त्याची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता अवलंबून असते, प्रकाशाची तीव्रता अवलंबून असते. सन इज द मेन सोर्स ऑफ लाईट. सूर्य काय आहे? तर प्रकाशाचा मेन स्रोत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट्स वाय दिस इज अ ल्युमिनियस ऑब्जेक्ट. But every luminous object is a source of light. पण प्रत्येक ल्युमिनियस ऑब्जेक्ट, प्रकाशमान वस्तू जी आहे ती काय आहे? प्रकाशाचा स्रोत असलेली आपल्याला पाहायला मिळते. That's why those are the luminous object. Now make a list. So students, now make a list of luminous object and non-luminous objects in your surrounding. तुमच्या आसपास ज्या काही ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स दिसतात, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट दिसतात, त्याची तुम्ही काय करू शकता, तर त्याची उदाहरणं तुम्ही लिहू शकता. 2 भागामध्ये त्याचं वर्गीकरण तुम्ही करू शकता. देन ऍक्च्युली ल्युमिनियस ऑब्जेक्ट आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट आपण का पाहत आहोत? कारण आपल्याला प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाचा मेन सोर्स काय आहे, प्रकाशाच्या स्रोतातून प्रकाश कशा पद्धतीने आपल्याला मिळतो, त्याची इंटेन्सिटी कशावरती डिपेंड करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही कॅन्डल पाहिला. फॉर एक्झाम्पल लाईट इमिट बाय अन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन द ऑब्टेन फ्रॉम अ कॅन्डल. आता कॅन्डल मधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इलेक्ट्रिकल बल्ब मधून बाहेर पडणारा प्रकाश काय वाटतो? अधिक वाटतो. म्हणजेच आपण त्याची इंटेन्सिटी त्या ठिकाणी आपण पाहतो, त्याची प्रकाशाची तीव्रता आपण त्या ठिकाणी पाहतो. नाउ सम of the objects or materials are man-made. काही ऑब्जेक्ट आणि मटेरियल्स कसे आहेत? मानवनिर्मित असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. That's why they also emit a light. आणि ते सुद्धा प्रकाश काय करतात? सगळीकडे पसरवतात. These are called artificial source of light. त्यांना आपण काय म्हणणार आहोत? आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट असे म्हणणार आहोत. Then sun is the main source of light. जर सूर्य आपण पाहायला गेलो तर सूर्य काय आहे? प्रकाशाचा मेन सोर्स असलेला आपल्याला पाहायला मिळतो. That's why other stars seen in the night sky, fireflies or some angler, look at this picture, some angler fish, fireflies and as well as honey mushrooms are natural source of light. Those are luminous objects. Those are luminous objects. They are the natural source of light. For example, the fireflies, the night sky, then some anglerfish or the honey mushrooms are the natural source of light. हे आपल्याला जर आपण यांच्याकडे पाहिलं तर हे निसर्गतः आढळणारे काय प्रकाशाचे स्रोत आपल्याला असलेले पाहायला मिळतात. ठीक आहे. देन टॉर्च, इलेक्ट्रिकल टॉर्च इज मॅनमेड सोर्स ऑफ लाईट. इलेक्ट्रिकल टॉर्च काय आहे? मानवनिर्मित सोर्स असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो स्टुडंट, नाउ नेक्स्ट इज द प्रोपगेशन ऑफ लाईट. प्रकाशाची तीव्रता किंवा प्रकाशाचे संक्रमण कशा पद्धतीने होते आपण आता पाहणार आहोत. यू मे हॅव सीन सम लाईक इन द आफ्टरनून rays of light entering through the slit in the door or a small in the roof. तुम्ही पाहिला असाल काय संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला तुमच्या छतावरून छोटीशी प्रकाशाची सरळ किरण तुम्हाला आतमध्ये पडलेली पाहायला मिळते. As this ray of light from the cell or the hole move travel to the
the floor. The dust particles in their way are seen clearly. आणि ज्या वेळेला तो वरून खाली येताना आपल्याला पाहायला मिळतो, जो प्रकाशात असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला डस्ट पार्टिकल्स म्हणजे छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स, छोटे सूक्ष्म कण आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे आपण त्याचा तो कुठल्या दिशेने प्रकाश येतो हे आपण सांगू शकतो. ड्यू टू दिस पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स visible and we can see that path is along straight line. आणि त्यावेळेला तो जो प्रकाशाचा प्रकाश जो येतो तो प्रकाशाची किरणं जी आहेत ती प्रकाशाची किरणं सरळ रेषेमध्ये आपल्याला खाली आलेली पाहायला मिळतात. म्हणजे दुपारच्या वेळेला समजा तुम्ही बसला असाल घरामध्ये, ठीक आहे, छोटंसं जर छिद्र काय वरच्या बाजूला असेल तुमच्या छताला आणि त्यातून प्रकाशाची किरणं किंवा खिडकीमधून सुद्धा जरी तुम्ही पाहिला तर प्रकाशाची किरणं बघा सरळ रेषेत आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी प्रकाशाची किरण आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ते डस्ट पार्टिकल्स आपल्याला त्या प्रकाशाची दिशा सांगतात. नाव जेव्हा तुम्ही ते पाहता तर ते कशा स्वरूपात दिसतं, तर ते सरळ रेषेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावरून आपण काय प्रूफ करू शकतो, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाश काय करतो, नेहमी सरळ रेषेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिस इज नोन ॲज लिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. यालाच आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे आपण म्हणतो. नाव डू वन ॲक्टिव्हिटी ॲट युअर होम अँड फाइंड आउट हाऊ टू लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. तुम्ही एक ॲक्टिव्हिटी घरामध्ये करायची आहे, ठीक आहे, जी ॲक्टिव्हिटी मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही ठरवणार आहात की कशा पद्धतीने लाईट्स ट्रॅव्हल्स करतात, ठीक आहे. सो स्टुडंट्स, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लेट्स ट्राय दिस इन युअर ॲट युअर होम. टेक 3 कार्डबोर्ड्स. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरामध्ये करून बघायची. And make a small hole in the center of each cardboard using a thick needle. प्रत्येक कार्डबोर्डच्या बरोबर मध्यभागी काय करायचं आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी समान आकाराचे कार्डबोर्ड्स घ्यायचे आहेत आणि प्रत्येक कार्डबोर्डच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला होल छिद्र पाडायचं आहे. देन arrange the cardboards in such a way that the 3 holes are the same line. त्यानंतर हे कार्डबोर्ड्स काय करायचे तुम्हाला, तर तिन्ही बिंदू जे आहेत, तिन्ही छिद्र जे आहेत ते एका सरळ रेषेत असतील अशा पद्धतीने थोड्या अंतरावरती ठेवायचे. ॲज शोन इन दिस पिक्चर. या चित्रामध्ये, इन दिस फिगर, या चित्रामध्ये तुम्हाला जसं दिसतंय तशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, तर हे तिन्ही कार्डबोर्ड्स अरेंज करून काय करायचे, ठेवायचे. देन स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड. आणि त्या कार्डबोर्डच्या एका बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, तर एक ज्योत किंवा एक मेणबत्ती ची ज्योत पेटवून ठेवायची. जी ज्योत जी आहे ती ज्योत त्या छिद्राच्या बरोबर समोर येईल अशा पद्धतीने. And look at the flame of the candle from the other side. आणि प्रकाशाची ज्योत जी आहे, कॅन्डलची जी ज्योत आहे ती बरोबर कॅन्डलच्या विरुद्ध दिशेने ज्या ठिकाणी कार्डबोर्ड्स आपण लावलेले आहोत त्या कार्डबोर्डच्या तिसऱ्या कार्डबोर्डच्या छिद्रातून आपण पाहणार आहोत. When we see that, we observe the flame of candle. त्यावेळेला आपल्याला कॅन्डलची ज्योत जी आहे ती सरळ दिसणार आहे. का बरं असं होतं, बिकॉज लाईट इज ट्रॅव्हल्स टू द स्ट्रेट लाईन. कारण हे बिंदू जे आहेत हे सरळ रेषेत आहेत, हे छिद्र जे आहेत कसे आहेत, ते कसे आहेत, सरळ रेषेत आहेत. त्यामुळे आपल्याला ती फ्लेम त्या ठिकाणी पाहायला मिळते. नाव लेट्स अनदर ॲक्टिव्हिटी ऑफ यूजिंग दोज कार्डबोर्ड्स अँड द कॅन्डल. नाव डू दिस सेम ॲक्टिव्हिटी बट नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड्स. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्यातील जो कुठलाही एक कार्डबोर्ड काय करायचं आहे, थोडंसं हलवायचं आहे, ठीक आहे. म्हणजे ते जे छिद्र आहेत ते एका सरळ रेषेत नसणारे त्याची आपण काळजी घ्यायची आहे.
Now what do you see? Why do you not see the flame? या ठिकाणी तुम्हाला ज्योत दिसणार आहे का? नाही. का मग दिसणार नाही आहे ती? Because light travels in a straight line and in this light do not travels to the straight line. याच्यामध्ये मात्र आपल्याला काय प्रकाश सरळ रेषेत नसलेला पाहायला मिळतो. सरळ रेषेत ट्रॅव्हल्स करतो, पण त्या ठिकाणी मधला कार्डबोर्ड आपण हलवल्यामुळे त्या प्रकाशाला सरळ रेषेत जाण्यासाठी काय मिळत नाही आहे, तर दिशा मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला तो फ्लेम जो आहे तो पाहायला मिळत नाही. व्हेन वी मूव द कार्डबोर्ड ॲट दॅट टाईम the light cannot reach our eyes if the cardboard is moved. जेव्हा आपण कार्डबोर्ड हलवतो तेव्हा तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बिकॉज लाईट ट्रॅव्हल्स ऑलवेज इन द स्ट्रेट लाईन. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो, त्यामुळे आपल्या डोळ्यापर्यंत तो पोचलेला पाहायला मिळत नाही जेव्हा आपण कार्डबोर्ड्स हलवतो तेव्हा. Now do this another activity. Take a straight tube that can be bent easily. Look at this picture and take a straight tube. And shown in the figure, place a burning candle on a stand. Looking at the candle. And look at it through the tube. त्या ट्यूबमधून तुम्हाला काय करायचं आहे, तो कॅन्डल पाहायचा आहे. सुरुवातीला तुम्ही स्ट्रेट ट्यूब घेणार आहात, त्याच्यातून कॅन्डल पाहणार आहात. त्यावेळेला तुम्हाला काय दिसणार आहे? इन धिस ॲक्टिव्हिटी युअर आईज रीचेस टू द ट्यूब टू द कॅन्डल. तुमच्या डोळ्यांना कॅन्डलचा प्रकाश जो आहे तो सरळ दिसणार आहे. यू सीन द कॅन्डल, फ्लेम ऑफ द कॅन्डल. देन डू अनदर ॲक्टिव्हिटी. आता त्याच वेळेला तुम्ही काय करणार आहात? आणखीन एक ॲक्टिव्हिटी करणार आहात. नाव बेंड द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. यू बेंड द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे? One can see the flame of the burning candle only when the tube is not bent. If the tube is bent, then the flame of the candle cannot be seen. त्यावेळेला तुम्हाला काय कॅन्डलमधला फ्लेम जो आहे तो पाहायला मिळणार नाही आहे. That's why is this so? In which step is the flame of the candle seen clearly, and why? One can see the flame of burning candle only when the tube is not burned. If the tube is bent, then the flame of the candle cannot be seen. Light always travels in a straight line. Therefore, it cannot reach our eyes if the tube is bent. असं का घडताना आपल्याला पाहायला मिळतं? बिकॉज ऑफ लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज कॉल्ड द लिनियर प्रोपोगेशन ऑफ अ लाईट. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो, यालाच आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतो. या दोन्ही ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काय पाहायला मिळतं? तर प्रकाश नेहमी सरळ रेषेत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. दॅट्स वाय लाईट इज ट्रॅव्हल्स टू द स्ट्रेट लाईन अँड दिस इज कॉल्ड अ लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. यालाच आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतो. देन व्हॉट मीन बाय लिनियर प्रोपोगेशन? द ट्रॅव्हलिंग पाथ विच इज वन straight line is called a linear propagation. Okay. Now students, in this class we had learned luminous object or non-luminous object,
What mean by luminous object? The object which are source of light, those are called the luminous objects like sun, stars, moon, etc. Then non-luminous object. What mean by non-luminous object? The object which are not source of light, those are objects are called the non-luminous object. Then after we learn propagation of light. The light travels in a straight line. Always light travels in a straight line. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो हे सुद्धा आपण पाहिलं. And take up 2 activities. 2 activities आपण घेतले. त्यानुसार आपण काय करणार आहात? त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घरामध्ये करून पाहणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही ल्युमिनियस ऑब्जेक्ट मी काही ल्युमिनियस ऑब्जेक्ट आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट सांगणार आहे. And write whether the objects are luminous and non-luminous. Classify those objects of luminous object and non-luminous object. First is sun. Second is light. Take a notebook and pencil and classify those objects. मी आता जे objects तुम्हाला सांगते त्याचे classification तुम्ही लगेच करू शकता. Take a pen and notebook and classify what objects are luminous and which objects are luminous and which objects are non-luminous. First is candle, second is sun, third is a book, then fourth is a wax cloth, then after light tube, light bulb, then after a torch, then after tires, then after blackboard, then after notebook, then mirror. So classify those objects in luminous object or non-luminous object and solve some questions in your exercise in your notebook and solve some questions to your book in page number 104 exercise question number 1 मतलब first and second fill in the blanks and then after question number 2 जे आहेत हे दोन्ही प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचे आहेत. थँक्स.